विटा शहरातील विविध ठिकाणी बंद अवस्थेत असणारे सीसीटीव्ही कॅमेरे तात्काळ सुरू करण्याच्या मागणीसाठी विटा शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने उपमुख्याधिकारी खामकर यांना निवेदन सादर करण्यात आले। शहरात अनेक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले असले तरी काही ठिकाणचे कॅमेरे बंद पडले आहेत। वाढत्या गुन्हेगारीला आळा घालणे, चोरीच्या घटना रोखणे, लहान मोठे अपघात आणि त्यातून उद्भवणारे वादविवाद टाळण्यासाठी सर्व कॅमेरे सुस्थितीत असणे आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष सतीश सुतार यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले। यावेळी युवक राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष आदित्य पाटील यांच्यासह सामराई तुमकी, प्रशांत भस्मे, अमोल मंडले, संजय काळे, प्रवीण कदम, महेश कंसे, मयूर दळवी आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते। बंद कॅमेरे तात्काळ दुरुस्त करून सुरू करण्यात यावेत अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली। शहरातील सुरक्षेसाठी हे पाऊल महत्त्वाचे असून प्रशासनाने त्वरित कारवाई करावी असे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अग्रणी न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। प्रशांत कांबळे, अग्रणी न्यूज, विटा।